हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आणि हे आहे सॅटर्डेचा व्लॉग. सॅटर्डेला आम्ही गेलो होतो थोडीशी गणपती बाप्पासाठी शॉपिंग करण्यासाठी. आणि सकाळी सकाळी माझं आवरलं होतं आणि मिस्टरांचं आवरतच नव्हतं, त्यामुळे मी आणि ऋतुजा त्यांना चिडवत होतो. आणि त्याच वेळेला ऋतुजाचं पण चाललेलं मी पण येते, पण मग म्हटलं नको, तू स्टडी कर, आम्ही जाऊन येतो. बाय 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 बाय. पिझ्झा खाऊन येणार आम्ही, तुला नाही आवडणार. बाय बाय. ऋतुजाला घेऊन न जाण्याचं कारण असं होतं की मार्केटला खूप जास्त गर्दी असते आणि एवढ्या गर्दीमध्ये तिघ जण जाणं आणि तिथे खूप जास्त गर्दी होते, त्यामुळे म्हटलं नको, तू त्यापेक्षा अभ्यास कर. आणि जास्त काही शॉपिंग करायची नव्हती. आपल्याकडे गौरी गणपती दोन्ही असतं आणि मग गौरी गणपती दोन्ही असं टेबलवर असतं, त्यामुळे जास्त जागा नसते काही डेकोर करायला. जे काही करायचं ते आपण बॅक साईडच्या भिंतीवरच करतो. पण शॉपिंग करायची बाप्पासाठी. बघू मार्केटमध्ये काय काय आलंय. शॉपिंगला जाण्याच्या आधी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूयात की लालबागची तयारी कुठपर्यंत आलेली आहे. लालबागमध्ये ही रांगेंसाठी जे काही बांधलेलं जातं ते सगळं बांधून रेडी आहे. आणि इथे म्हटलं आलोच आहोत लालबागला, तर मग मसाले घेऊया. मी सगळे जिरे पावडर, धने पावडर असे सगळे मसाले घेतले. इथून गरम गरम मसाले घ्यायला बरं पडतं. त्याच्यानंतर हे आहे एक प्रदर्शन, जिथे दरवर्षी लालबागमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मखर किंवा डेकोरेशनचं सामान मिळतं. लालबागमध्येच आहे हे, जिथे आपण चटणी वगैरे बनवतो ना, मसाले असतात तिथेच डंकांच्याच लाईनमध्ये पुढे हे आहे. खूप जास्त सुंदर सुंदर मखर असतात इथे. आम्ही दरवर्षी इथे येतोच, काही ना काहीतरी डेकोरेशनचं सामान वगैरे इथून घ्यायचं असतं म्हणून. खूप मोठ्या प्रमाणात हे प्रदर्शन आहे. ज्यांना ज्यांना डेकोरेशनसाठी काही ना काहीतरी हवं आहे किंवा रेडीमेड डेकोरेशन हवं आहे किंवा डेकोरेशनचे छोटे छोटे पार्ट्स असतात ना, ते सुद्धा इथे मिळतात. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या असे रेडीमेड खांब किंवा थर्माकॉल, इथून ते पूर्ण मोठे मोठे डेकोरेशनचे नजारे सुद्धा इथे मिळतात. तर ज्यांना कोणाला डेकोरेशनचं किंवा बाप्पासाठी काहीही साहित्य घ्यायचं असेल, इथे नक्की व्हिजिट करा. चिवडा गल्लीच्या एक्झॅक्ट एंट्रीच्या इथेच आहे हे. भव्य प्रदर्शन असतं आणि सगळं मिळतं इथे. असं कुठलीच वस्तू नाही आहे जी इथे मिळत नाही. मस्त मस्त फायबरच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गौराई सुद्धा होत्या आणि गौराई सजवून सुद्धा बसवल्या होत्या. तर या ठिकाणाला ज्यांना ज्यांना गरज आहे, ज्यांना ज्यांना हवं आहे, त्यांनी इथे, हे आहे हनुमान थिएटर मंगल कार्यालय चिवडा गल्लीच्या इथे, तर नक्की इथे एंट्रीला व्हिजिट करा. त्याच्यानंतर मग हे आहे लालबागचं गेट. असे 4 गेट रेडी झालेले आहेत. मस्त असं त्याच्यावरती काम चालू आहे आणि इतकं सुंदर सजवलेलं आहे. त्याच्या अपोजिट इकडे चिंतामणीचं सुद्धा चालू आहे डेकोरेशन. म्हणजे जर तुम्ही लालबागमध्ये आलात ना, तर रिअल ज्या वाईब्स असतात ना गणपती येण्याच्या, त्या चालू झालेल्या आहेत. असं वाटतच नाहीये की बाप्पा अजून यायचे बाकी आहेत. ॲक्च्युअलमध्ये तिथे गेल्यावर असं वाटतं की बाप्पा आले आहेत. ही सगळी शॉपिंग करून आम्ही घरी पोहोचलो. शॉपिंग खरं तर क्रॉफर्ड मार्केटला केली, पण त्याचा ब्लॉग मी नंतर अपलोड करेन. खूप जास्त तिथे गर्दी होती. घरी आल्यानंतर म्हटलं थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी वांग, चपाती आणि श्रीखंड असं करायचा बेत होता. श्रीखंड रेडीमेड आणणार होतो, कारण 2 भाज्या करायला आणि खायला पण कंटाळा आला होता आणि ऋतुजाला श्रीखंड पुरी पण खायची होती. पण मग म्हटलं वांग्याची भाजी करते आणि चपाती आणि श्रीखंड. तर मग एका साईडला मशीन लावली आणि पटापट कामाला लागली. तर हां, तुमच्याबरोबर मी ते जे लालबागचं प्रदर्शनचं जे आहे ते शेअर याच्यासाठी केलं, कारण 4 दिवसावरती, 4 पण नाही, आता 3 दिवसावरतीच आहे, बाप्पा येणार आहेत. तर ज्यांना ज्यांना कोणाला असं काही साहित्य आहे जे मिळालेलं नाहीये किंवा ज्यांना कोणाला रेडीमेडच घ्यायचं आहे, त्यांना तिथे खूप मस्त मस्त ऑप्शन्स आहेत. तर त्या लोकांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी म्हटलं मी आधी ते शेअर करते. शॉपिंगचं तर काय सगळ्यांना माहीतच आहे, क्रॉफर्ड मार्केटला सगळंच मिळतं. पण ज्यांना फक्त डेकोरेशनचंच सामान हवं आहे, त्यांनी नक्की तिथे व्हिजिट करून तुम्हाला जे काही हवं आहे ते घेऊ शकता. चला तर मग ब्लॉगवर येऊयात आता. तर मग संध्याकाळी मी लागले कामाला. मसाल्यांचा डबा भरायचा होता. तुम्ही बघितलं की मी मसाले घेऊन आली
तर मसाले मी तिथून का घेते, कारण तिथे आहेत ना सतत फ्रेश बनत असतात. आमचं फिक्स आहे जिथून आम्ही मसाले घेतो ते दुकान तिथे आहे ना. आणि मी जास्त पण नाही घेत, 15-20 दिवस जाईल एवढेच घेते. जिरा पावडर, धने पावडर, गरम मसाला, कारण मग ते फ्रेश आणलं की बरं पडतं. ते सगळं मला रिफिल करायचं होतं मसाल्याच्या भांड्यामध्ये, म्हणून मी जेवढं खाली झालं होतं तेवढं साफ करून घेतलं. आणि जेव्हा खाली होईल ना तेव्हाच क्लीन केलेलं बरं पडतं, कारण प्रत्येक वेळी मग ते सगळे मसाले काढून क्लीन करायला नाही जमत. म्हणून मग मी पूर्ण मसाल्याचं भांडं क्लीन केलं, त्याच्यामध्ये नवीन फ्रेश आणलेले मसाले भरले. आणि फ्रेश आणलेल्या मसाल्यांचा स्मेल इतका छान येतो ना, ते फोडणीमध्ये टाकतानाच कळतं आपल्याला की किती सुंदर पद्धतीने झालेलं आहे. तुम्हाला पण जर फ्रेश मसाले घ्यायचे असतील तर तुम्ही लालबागमधून घेऊ शकता. सगळ्यांनाच माहिती आहे तिथे मसाले वगैरे बनवले जातात. जो वर्षभराचा मसाला असतो तो, सगळ्या प्रकारचे मसाले तिथे मस्त मिळतात. म्हणजे तिथे तुम्ही गेलात ना, जे चटणीचे डंक आहेत तिथूनच एवढा छान सुगंध सुटलेला असतो मसाल्यांचा की तुम्ही घेतल्याशिवाय राहू शकणार नाही. तर मग ज्यांना ज्यांना ते घ्यायचं असेल त्यांनी पण तिकडे व्हिजिट करू शकता. मालवणी मसाले, कोल्हापुरी मसाले, असे सगळ्या प्रकारचे मसाले तिथे मिळतात. आणि मेन म्हणजे खूप जास्त फ्रेश स्मेल असतो तिथे. त्यामुळं ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी नक्की व्हिजिट करा. आणि तुमच्याशी बोलता बोलता मी सगळे जे जे मसाले कमी होते किंवा संपले होते ते सगळे रिफिल केले आणि मग लागले कामाला. तर मग जेव्हा आपण मसाल्याच्या भांड्यांमध्ये मसाले काढतो ना, तेव्हा ते नवीन नवीन बघायला खूप छान वाटतं की हा सगळे मसाले असे भरलेले आहेत वाट्यांमध्ये आणि खूप सुंदर वाटतं. खडे मसाले पण आणले होते, ते पण मी सगळे भरून ठेवले. असं दिसत होतं माझा प्रयत्न काही सक्सेस होत नव्हता, म्हणून मग मी कॅमेराच खाली घेतला. असे सगळे मसाले मी भरले जे काही रोजच्या जेवणामध्ये लागतात ते. आणि ते बघूनच मला खूप छान वाटत होतं. आणि जिरा मोहरी तर मी वरती पण काढून ठेवते, कारण ते सतत लागत असतं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. मी लगेचच जेवणाला फोडणी द्यायला सुरुवात केली, कारण आता मला वांग्याची भाजी करून घ्यायची होती. त्याच्यासाठी आधी म्हटलं मसाला वाटून घेऊया. घरी असल्यानंतर जेवण बनवायला ना खूप जास्त उत्साह असतो. म्हणजे जसं रोज असतं ना रेग्युलर मंडे टू फ्रायडेमध्ये येऊन काय बनवायचं, मग त्याच्यामध्ये मला वाटण वगैरे बनवायचं असेल तर खूप जास्त कंटाळा येतो. तुम्हाला असं वाटतं का बाहेरून आल्यावर की नको काहीतरी झटपट होणारं करूया? तेव्हा मग मी ना मिक्सर वगैरे नाही लावत बसत. पण हां, सॅटर्डे संडेला मी असं म्हणजे स्वयंपाक बनवायला मला तसा फार आवडतो. मग मी असं प्रॉपर वाटण वगैरे बनवून असं छान छान भाज्या बनवत असते. सगळ्यांचंच असतं असं की टाईम असेल तर आपण खूप छान आणि मस्त साग्रासंगीत स्वयंपाक करतो, पण टाईम नसेल तर मग पटकन क्विक होणारं असं काहीतरी करतो. आज सॅटर्डे होता त्यामुळे मग मी एका साईडला मशीन पण लावलेली. ऑलरेडी काल 2 लोड लावून झालेत माझे, पण तरीही हे जे 2 दिवस असतात त्यात मला सगळंच धुवायचं असतं, बेडशीट वगैरे. त्यामुळे मग 2-3 वेळा तरी लोड लावून होतोच. त्यामुळे एका साईडला मशीन चालू आहे. हे आमच्याकडे बेटर आहे की आमच्याकडे 2 टाईम पाणी येतं आणि सकाळी पण भरपूर वेळ पाणी असतं 12-1 पर्यंत आणि संध्याकाळी पण 11 पर्यंत पाणी असतं. त्यामुळे दोन्ही वेळेला आम्ही सगळी कामं करू शकतो. त्याच्यानंतर इकडे मी वांग्याच्या भाजीला फोडणी दिली मस्त. भाताचा कुकर माझा ऑलरेडी लावून झाला होता आणि पीठ मळून ठेवलं होतं, कारण मी मशीन लावत लावतच अर्धी कामं करत होती. एका साईडला मशीन लावत होती, एका साईडला भाजीची तयारी म्हणजे वाटण वगैरे भाजत होती. घरी असल्यावरती आपण कसं सगळं पटापट 2-3 कामं एकाच वेळेला करून आवरू शकतो. आणि जर तुम्हाला स्पीड असेल तर मग काही टेन्शनच नाही, तुम्ही स्पीडमध्ये मस्तपैकी सगळी कामं आवरू शकता. आणि असा दिसत होता फोडणी दिल्यानंतर भाजीचा रंग. मसाले घातल्यानंतर त्याचा जो सुगंध आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत, पण तो इतका छान येत होता गरम मसाल्यांचा. मस्त मस्त अशी सगळी वांगी आणि सगळं मी टाकलं फोडणीला. थोडा वेळ ते छान तेलामध्ये परतून घेतलं, चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला. आणि हे तुमच्याबरोबर पण शेअर करते. वांग्याच्या फोडींची भाजी करणार होते, कारण दुसरं श्रीखंड तर असणारच होतं जेवणामध्ये. आणि मग भाजी माझी बनवून झाली, ती एका साईडला शिफ्ट केली आणि पटापट चपात्या लाटायला घेतल्या. चपात्यांची रेसिपी मी ऑलरेडी खूप वेळा शेअर केलेली आहे, त्यामुळे ते काही मी इन डिटेल शेअर नाही केली. पण मी 3 घडीच्या चपात्या करते, ज्या अशा मोठ्या असतात तवा भरून आणि त्या पूर्ण फुगतात. चपाती फुगल्यावर खूप मजा येते, भारी वाटतं.
अशा मी पटापट चपात्या करून घेतल्या, जे तुम्हाला पण दाखवली. एका साईडला माझी मशीन झाली होती, म्हणजे सगळी कामं आवरली होते, पाणी पण भरून झालं होतं आणि चपात्या पण करून झाल्या होत्या. आता ऋतूच्या क्लासमधून येणार आणि मग आम्ही जेवायलाच बसणार होतो. तर मग असा होता आमचा आजचा दिवस. तुम्ही तुमच्या वीकेंडला काय काय केलंत आणि गणपती बाप्पाची तयारी कुठपर्यंत आली आहे तुमची, हे सगळं मला पण कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन्स असतील तर ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. आता 2 दिवसानंतर बाप्पा येतीलच, तेव्हा तर तुमच्याबरोबर सगळे बाप्पांचे व्लॉग मी शेअर करेनच. ऋतूच्या क्लासमधून आली आणि ती म्हणाली तिला श्रीखंडाबरोबर पुरी खायची आहे. म्हणून मग मी 2-3 चपात्या झाल्यानंतर उरलेलं पीठ होतं त्याच्या पुऱ्या बनवायला घेतल्या इन्स्टंट. म्हटलं आता तिला श्रीखंड पुरी खायची आहे तर ते बनवूयात, म्हणून मग मी बाकीच्या चपात्या राहू दिल्या. ज्या अर्ध्या चपात्या बनवल्या होत्या त्या चपात्या आणि मग अर्ध्या उरलेल्या कणकीच्या पुऱ्या बनवून घेतल्या. घरात असं असतं की कोणाला चपाती खायची असते, कोणाला पुरी खायची असते. पण हो, श्रीखंडाबरोबर पुरी चांगली लागते, पण प्रत्येकाची चॉईस असते वेगवेगळी. अशा मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आणि मग आम्ही जेवायला बसलो. आज बऱ्याच दिवसानंतर श्रीखंड पुरीचा बेत झाला, कारण आयत्या वेळेला ऋतुजाला खायची होती म्हणून ते शक्य झालं. नाहीतर मग मी तर चपात्याच बनवायची तयारी केली होती आणि एका साईडला भाजी पण झाली होती. असा पटापट स्वयंपाक माझा बनवून रेडी झाला. तुम्ही जेव्हा झटपट स्वयंपाक करता तेव्हा कोणते कोणते मेन्यू करता आणि फटाफट करता येणारे असे कोणते मेन्यू असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मग तुम्ही पण या सगळेजण जेवायला. अशा पटापट सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि आम्ही जेवायला बसलो. आणि असा होता आजचा मेन्यू. श्रीखंड पुरी, मस्त वांग्याची भाजी आणि चपाती आणि भातही होता. तर मग आम्ही जेवून घेतलं आणि त्यानंतर आम्ही दोघीजणी बाहेर वॉकला गेलो. त्याआधी क्लिनिंग केलं घरातलं, कारण जेवण बनवून झाल्यानंतर क्लीन करावं लागतं किचन. जेवून झाल्यानंतर मी किचन क्लीन करायला घेतलं आणि त्याच वेळेला आला होता माझ्या भाचीचा व्हिडिओ कॉल. त्याच्यावरती बोलत बोलत मी क्लिनिंग करत होती, कारण रोज रात्री मी तिच्याबरोबर गप्पा मारते आणि तिला पण ते फार आवडतं. तिची अशी मस्ती चाललेली होती आणि मी भांडी घासत घासत, किचन वगैरे झालं होतं पण भांडी घासत घासत तिच्याशी गप्पा मारत होती. ती रोज दिवसभराचं सगळं काही सांगत असते. तिला कोणाचा राग आला तर ते शेअर करत असते. तिला खूप मजा वाटते कॉलवर बोलायला आणि हे रोजचं रुटीन आहे. संध्याकाळी तिच्याबरोबर बोलूनच दिवस संपतो माझा. अरे देवा, गोळी मारतो. आणि रात्री वॉक करून मस्तपैकी आजच्या दिवसाचा एंड केला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. जर ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यामुळे माझा छोटासा चॅनल लवकर ग्रो होईल. आणि चला तर मग भेटूयात आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय.